मित्रांनो, खास ही कविता सादर करण्याचं रिझन म्हणजे मी एक स्वतः खेळाडू किंवा पोलीस भरतीमध्ये ग्राउंड करणारा एक व्यक्ती. खास करण्याचं रिझन म्हणजे सध्या जी मैदानावर चालू असलेली धडपड किंवा विद्यार्थ्यांची जी विचार करण्याची प्रवृत्ती आहे किंवा मोबाईलमुळे विद्यार्थी मोबाईलमुळे मैदानावर जी उतरत नाहीत, त्याच्यावर एक छोटीशी कविता आहे की बाबा विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टीकडे आपण गेलं पाहिजे. आता कसं असतं माहिती आहे का, खेळामुळे काय होतं की बाबा आपलं शरीर सुदृढ राहणं किंवा आपले शरीरयष्टी तशी धष्टपुष्ट राहणं, तसेच आपल्या अंगात असलेल्या कलागुण किंवा खेळ, कोणता एखादी खेळ असतो तो खेळ लोकांना दाखवणं आणि आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी थोडंसं हातभार. आता जसं की नीरज चोपडा आहे, नीरज चोपडा सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे आणि आज तो जॅव्हलिन थ्रो सगळ्यात म्हणजे आपल्या देशामध्ये नाही तर बाहेर इतर देशामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट जॅव्हलिन थ्रो म्हणून म्हणजे भाला फेकण्यासाठी जाणला जातो. असे खेळाडू घडावे आणि असे खेळाडू या मैदानातून घडलेले आहेत आणि इथून पुढेही घडावे यासाठी छोटीशी एक कविता आहे, मी ती सादर करतो. काय गुन्हा झाला माझा मला सांगाल का नाही, तुमचा मित्र समजून मला माफी द्याल का नाही. मातीतल्या मैदानावर मुलांचा आवाज परत या कानावर येणार का नाही. पूर्वीसारखी दिवसाची सुरुवात या मैदानावर माझ्यासोबत कराल का नाही. तुमचा मित्र म्हणून बोलतोय, मोबाईलच्या दुनियेतून परत याल का नाही. तुमच्या मित्राची ओळख माझ्यासोबत करून द्याल का नाही. मित्रता मैदानावर म्हणजे मित्राला सोबत मैदानावर घेऊन परत कधी याल का नाही. पाहत बसलोय एकटा तुमची वाट परत या मैदानावर याल का नाही. आयुष्य हे खूप मोठे मैदान आहे, परत या मैदानावर याल का नाही. मला तुमच्या सोबत या मैदानावर परत खेळण्याची संधी द्याल का नाही. परत या मैदानावर खेळण्याची संधी द्याल का. धन्यवाद.